हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि बघा, परवा मी तुमच्यासोबत माझ्या भाचीच्या लग्नानिमित्त जे गावदेव झालं तर त्याचा व्हिडिओ शेअर केला होता. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो लग्नादिवशीचा व्हिडिओ आहे. एक दिवसाचा मध्ये गॅप पडला आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे. काल शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड केलेला होता. तर बघा, आम्ही गावी असल्यामुळे नेटवर्कचा देखील प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे मला जरा व्हिडिओ एक दिवस लेट झाला अपलोड करण्यासाठी, समजून घ्या. तर आता इथे नवरी आमची फोटो सेशन वगैरे तिचं सकाळचं झालं. त्यानंतर थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन लग्नासाठी हॉलवर जायला निघाली होती. तर सगळ्या आमचे जे नातेवाईक होते ते तयारी झाले होते. नवरीच्या ज्या कुरवल्या होत्या त्या नटून तटून मस्त अशा सगळ्या तयार होत्या, एकदम सुंदर दिसत होत्या सगळ्या. आणि बघा, लग्नात नवरीच्या करवल्या म्हटलं की काहीतरी त्यांचा लूक म्हणा किंवा वागणं, ॲटिट्यूड खूप वेगळाच असतो. छान वाटतं ते. असो, आता आमच्या नवरीबाई गाडीमध्ये बसल्या होत्या आणि त्यांचं इकडे फोटो शूट चाललेलं होतं. आणि मी देखील तुमच्यासाठी व्हिडिओ शेअर करायला माझा देखील कॅमेरा इथे चालूच होता. त्याच्यामुळे आजूबाजूचे सगळे आमचे तयार झालेले नातेवाईक, लग्न मंडप वगैरे जो आहे लग्न घरासमोर घातलेला, ते देखील मी तुमच्यासोबत शेअर केलं. आता मी बघा इकडे हॉलवर येऊन पोचलेलो होतो. आता आमच्या सातार भागला कशा पद्धतीने लग्न असतात तर ते मी तुम्हाला आज सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ शेअर करणार आहे. तर आता इकडे नवरी तर आलेली होती हॉलवरती अगोदर, परंतु नवरदेवांची गाडी काही अजून पोचली नव्हती. आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की नवरदेवांना औक्षण करून आतमध्ये घेतल्याशिवाय नवरीला आतमध्ये एंट्री नसते किंवा आतमध्ये जाता येत नाही. त्यामुळे आम्हाला जरा एक अर्धा तास इथे थांबावं लागलं. तर तेवढ्या वेळात आम्ही सगळ्यांनी इकडे फोटोशूट वगैरे करून घेतलं, आमचे सगळे नातेवाईक. त्यानंतर बघा, नंदिनी दिदीचे अतिशय लाडके श्री समर्थ प्रत्येक फोटोमध्ये दिदीसोबत असणारे, तर इथे देखील असे ते पळत येऊन फोटोला उभे राहिले होते. आता बघा, मी तुमच्यासोबत इकडे आजच्या लग्नाचा हॉल आहे ना, तर तो पूर्णपणे शेअर करणार आहे. तर हा जो आहे तो स्टेजचा डेकोरेशन आहे. इकडे मंगलाष्टका आणि सप्तपदी होणार आहे. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांसाठी या साईडला बसायला इकडे सोय केलेली आहे. हॉल अगदी प्रशस्त आणि हवेशीर असल्यामुळे अजिबात कसलाच उन्हाचा त्रास जाणवला नाही. आणि हा आहे हळदीचा सेटअप. एवढा सुंदर वाटतोय ना. बघा, आपल्या काळामध्ये चौक भरून नवरा नवरी हळदीला त्याच्यावर बसवायची, पण कालानुसार हळूहळू सगळं बदलत चाललं आहे. असो, पण सुंदर सेट होता हा हळदीचा. त्याच्यानंतर हे आहे जानवस घर. आता हे जानवस घर म्हणजे नवरीसाठी लागणारं जे सामान तिचं असेल किंवा लग्नासाठी लागणारं सामान हे असेल तर ती ठेवण्याची जागा, म्हणजे त्याला आमच्याकडे जानवस घर म्हणतात. तर आता इथे नवरीच्या काही कुरवल्या होत्या, त्या देखील म्हणत होत्या, मामी आम्हाला सुद्धा व्लॉगमध्ये घ्या. असो, लग्नामध्ये अशी धमाल मस्ती असल्याशिवाय लग्न झाल्यासारखं वाटतच नाही. तर आता इकडे बँडची गाडी, बँडवाले वगैरे सुद्धा सगळे येऊन सज्ज आहेत. आम्ही सगळेजण नवरदेवांची वाट बघतोय, कारण नवरदेव आल्याशिवाय तर पुढच्या कुठल्याच कार्यक्रमाला किंवा विधीला सुरुवात होणार नाही. नातेवाईक यायला हळूहळू चालू झालेला आहे. प्रत्येकजण आपल्या वेळेनुसार हॉलमध्ये येत आहे. तर आम्ही सकाळी लवकरच आलेलो होतो, त्यामुळे तुमच्यासोबत हे सगळं शूट मी घेऊ शकले. त्यानंतर बघा, आता नवरदेवांची एंट्री झालेली आहे हॉलमध्ये. तर असे घोड्यावरती बसून नवरदेव आलेले आहेत. आणि बघा, आमच्याकडे अशी एक पद्धत आहे की ज्या वेळेस नवरदेव येतात त्यावेळेस त्यांच्याकडचे ज्येष्ठ 5 लोक आणि नवरीकडची ज्येष्ठ 5 लोक असे समोरासमोर उभे राहतात. आणि हा जो एक विधी आहे किंवा परंपरा आहे त्याला गळाभेट असं म्हटलं जातं. तर एकमेकांना नारळ, त्याच्यानंतर टॉवेल टोपी दिली जाते, साखर चाढून तोंड गोड केलं जातं आणि लग्नाचं निमंत्रण दिलं जातं. म्हणजे याचा अर्थ असा की नवरीकडच्या लोकांनी नवरदेवांच्या लोकांना आग्रहाचं निमंत्रण देऊन लग्नासाठी हॉलमध्ये आमंत्रित करायचं. आता इथे बघा, घोडा किती छान नाचतो, मी तुमच्यासोबत शेअर करते.
गळाभेट झाल्यानंतर आता पुढे नवरदेवांना औक्षण करून आतमध्ये घ्यायची वेळ आलेली होती आणि यावेळेस नवरीची मावशी, मामी, काकी अशा आत्या वगैरे ज्या कोणी असतात तर त्या 5 सवासणी ज्या असतात तर त्या नवरदेवांना ओवाळून त्यांचं औक्षण करून त्यांना पानसुपारीचा विडा देतात. त्याच्यानंतर त्यांना मंगल तिलक लावला जातो, साखर चारून तोंड गोड केलं जातं आणि त्यांना लग्नासाठी लग्न मंडपामध्ये किंवा हॉलमध्ये घेतलं जातं. तर अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी इकडे नवरा नवरीचं औक्षण केला. आता इकडे नवीन पद्धतसुद्धा आली आहे बघा. काही ठिकाणी नवरा नवरीची एंट्री एकत्र होते ना, तर त्याच्यामुळे नवरीचं सुद्धा आम्ही औक्षण इकडे केलेलं आहे. तर आम्ही 5 सवासणी, नवरीच्या काही कुरवल्या, नवरदेवांच्या कुरवल्या अशा सगळ्या इथे आगमनाच्या वेळेस होत्या. आता गणपती बाप्पांचं सर्वप्रथम दर्शन घेऊन हॉलमध्ये एंट्री झाली नवरदेवांची आणि त्यानंतरचा पुढचा जो विधी चालू झाला तो म्हणजे साखरपाणाचा. आता आमच्याकडे साखरपाण सुपारी ही जी आहे ती लग्नादिवशीच होती. काही जणांची लग्ना अगोदर 1 महिना 15 दिवस होते, पण काही जणांचं लग्नादिवशी सगळे विधी असतात. म्हणजे सुपारी, साखरपान, हळद प्रत्येकाचे त्यांच्या सोयीनुसार ठरवलेले हे विधी असतात. तर आता इकडे साखरपान झालेलं होतं, म्हणजेच नवरी साखरपानाला बसलेली होती. सगळी पाहुणे मंडळी देखील आता आपल्या आपल्या वेळेनुसार येऊन थांबलेलेच होते. आणि इकडे बघा साखरपान झालं की नवरा नवरी हे जे आहे ते एकमेकांना हार घालत नाही. तर आमच्याकडे नवऱ्याकडचे ज्येष्ठ मंडळी किंवा नवरीकडची ज्येष्ठ मंडळी लेडीज कोण असेल तर ती नवरा नवरींना अशी हार घालते. तर त्याच पद्धतीने नवरा नवरींना इकडे हार घातले गेले. ज्या वेळेस लग्न लागतात त्यावेळेसच नवरा नवरी एकमेकांना हार घालू शकतात, परंतु हे साखरपान सुपारीचा जो विधी होतो त्यावेळेस जो हार घालण्याचा कार्यक्रम असतो तो दुसऱ्यांनीच करायचा असतो. नवरा नवरी एकमेकांना हार नाहीत घालत. तर आता इथे छान असा साखरपानाचा कार्यक्रम देखील पूर्ण झालेला आहे आणि मस्त आमची नवरीचं लूक जे आहे ते अतिशय सुंदर हिरव्या साडीमध्ये खुलून आले. आता बघा साखरपान सुपारी झाल्यानंतर नाश्त्याची वेळ झालेली होती. आम्ही सगळे इकडे नाश्ता करायला जिथे जेवणाचा हॉल होता त्या हॉलमध्ये आलो होतो, कारण लगेचच हळदीला सुरुवात होणार होती. सगळे विधी जे आहेत ते एकाच दिवशी असल्यामुळे लग्नाच्या सगळे अगदी पटापट करणं वेळेमध्ये गरजेचं होतं. तर इकडे बघा नवरा नवरी हळदीला बसलेली आहेत. घाण्याच्या दिवशी 5 सुवासिनींचे जी नावं निघतात तर त्यांनी पहिली हळद लावून घेतली. त्यानंतर मी देखील आमच्या नवरीबाईंना हळद लावण्यासाठी इकडे सुरुवात केली. सर्वप्रथम नवरीला हळदी कुंकू लावलं जातं. तसेच ताटामध्ये जो मुटका असतो तो नवरीवरून ओवाळला जातो, म्हणजे तिची नजर काढली जाते आणि नंतर मग हळद लावली जाते, अशी आमच्याकडे पद्धत आहे. तर बघा आता इकडे फोटोग्राफर फोटोसाठी आम्हाला सांगत होते की पोज द्यायला. त्याच्यानंतर हळद लावून खाली उतरतो तोपर्यंत इकडे असा बघा आमच्याकडे हळद खेळण्याचा धिंगाणा नणंद भाऊजायांचा चालू झालेला होता. आणि असे कधीतरी लग्नानिमित्त काही कार्यक्रमानिमित्त जेव्हा सगळ्या नणंद भाऊजया एकत्र येतात तेव्हा खूप अशा मजा मस्ती करतात. तर बघा या नंदानी मला कसं पकडून बाकीच्या हळद लावत आहे, तशी मस्ती चालली. आणि आमचा फोटोग्राफर जरा नवीन आहे, समजून घ्या ताईंनो, जोक केला. म्हणजे हे शूटिंग जे आहे ते हरीशनी घेतलं होतं, त्यांनी आडवा कॅमेरा पकडला नाही, त्यामुळे थोडासा नॉर्मल याच्यामध्ये तुम्हाला क्लिप उलटसुलट दिसून आल्या. असो, आता इकडे हळदीचा कार्यक्रम झाला, सगळ्यांची हळद वगैरे खेळून झाली. त्यानंतर आता वेळ आली आमची फोटो काढण्याची. फोटो म्हटलं की महिलांचा एकदम आवडीचा विषय. आम्ही अगदी एवढे फोटो काढले सकाळपासून की काही विचारू नका. आता इकडे आमच्या नंदूबाईंची अशी बघा हळद लावताना मजा मस्ती चाललेली होती. हळदीचा कार्यक्रम जवळजवळ उरकत आलेला होता, पण आता इकडे बघा मी तुम्हाला शेअर करते. नंदिनीने जसं आईला पाहिलं तसे तिचे पाण्याने डोळे भरून आले. हळद लागली की मुलगी परकी झाली असं समजलं जातं ना, पण कसं ना ताईंनो, आपण आयुष्यभर या मुलीला वाढवायचं आणि दुसऱ्यांना देऊन टाकायचं.
असो, आता ही जगाची रीतच आहे. आपण काय वेगळं करणार त्याच्यामध्ये? आपल्याही मुलींच्या वेळी आपली ही अवस्था हीच होणार आहे. तर हा आहे आमच्या नंदिनीचा रुखवत, तिचा संसार, हे सप्तपदींचा अर्थ, सौभाग्य अलंकार आहेत. तर त्याचा अर्थ, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ इथे मांडलेले होते. त्याचे छान असे त्याच्यावरती अर्थ पण लिहिलेले होते. त्यानंतर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या शोच्या वस्तू, साखरेची मिठाई, त्यानंतर जे काही फराळाचं खायला बनवतात, सजुऱ्या, करंज्या वगैरे, त्याच्यावरती नवरा नवरीची नावं, असं खूप छान असं सगळं काही ते या रुखवतावरती मांडलेलं होतं. आणि हा आहे घर संसार, सगळी भांडी, त्याच्यानंतर कपाट, बेड वगैरे जे काही संसारामध्ये लागतं ते आमच्या इकडे मुलीला दिलं जातं. आता बघा, आजच्या या बदललेल्या काळानुसार किंवा गरजेनुसार जशी काही संसारात वस्तूंची गरज असेल त्यानुसार वस्तू दिल्या जातात. आता लग्न लागायला वेळ होता, आम्ही पुन्हा तयारी वगैरे आमची केली, सगळ्यांनी साड्या चेंज केल्या आणि इकडे जेवणासाठी आम्ही सगळे आलेलो होतो. कारण त्या जेवणाचा टायमिंग होता आणि म्हटलं तर त्यानंतर लगेचच लग्न लागणार होते. पटकन जेवलो आम्ही आणि नवरी लग्नासाठी स्टेजवरती आलेले होते. तर आमच्याकडे बघा ही पद्धत आहे सातारा साईडला, की नवरीचा मामा जो असतो तो नवरीला असं उचलून मंडपामध्ये किंवा हॉलच्या स्टेजवरती लग्नासाठी घेऊन येतात. आणि आमची नंदिनी म्हणजे बघा, अगदी हलका फुलका फुगा सहजपणे आमच्या मामांनी उचलून आणला. असो, मजेचा विषय आहे. लगेचच ब्राह्मणांनी सगळी पूजाविधी मांडून घेतले. नवरदेव जे आहेत ते पूजेसाठी बसले होते. सगळी लग्नाची तयारी झाली. आता लगेचच अगदी 2 मिनिटात मंगलाष्टकांना सुरुवात होत आहे. ते आता मी इकडे शेअर करते. तर अशा प्रकारे इथे मंगलाष्टकांना सुरुवात झालेली होती. तर बघा ताईंनो, सुरुवातीला ज्या आमच्या काळामध्ये मंगलाष्टका होत्या ना, त्या अगदी चालू झाल्या की नवरी सोडाच, पण अगदी वराडामध्ये अशी कोणतीही व्यक्ती नसायची की तिच्या डोळ्यातून पाणी यायचं नाही. अगदी दुसऱ्याच्या मंगलाष्टका जरी ऐकल्या तरी डोळे आपोआप पाण्याने व्हायचे. कालानुसार या मंगलाष्टकासुद्धा बदललेल्या आहेत. असो, आता प्रत्येक गोष्ट बदलते म्हणल्यावरती तेवढं होणारच. आता मंगलाष्टका झाले की इथे एवढा जे गोंधळ उडाला स्टेजवर. आता हा गोंधळ कसला आहे माहिती आहे काय तुम्हाला? आमच्याकडे आहे ना, करवल्या, बूट किंवा कट्यार या दोन्हींपैकी एक गोष्ट चोरतात आणि मग त्याची पैसे शगुन म्हणून घेतले जातात. तर ही एक प्रथा आहे. तर बूट तर मिळाला नाही, पण नवरदेवांचं कट्यार जे आहे ते इथे भेटलं आणि त्या कट्यारावरून अशी ओढाओढी मुलांमध्ये, म्हणजे नवरीच्या आणि नवऱ्याकडच्या कुरवल्यांमध्ये चाललेली होती की बापरे, त्याच्यामध्ये हार घालायचं नवरा नवरींना राहूनच गेलं. मग साईडला त्यांना घेतला, मुंडवळ्या बांधल्या आणि त्याच्यानंतर मग हार घालायचा जो विधी होता तो पुढे करण्यात आला. नवरा नवरी पुन्हा पाटावरती हार घालण्यासाठी उभे राहिले, परंतु नवरदेव बोलत होते मी खाली वाकणार नाही, आणि नंदिनी बोलत होती की तुम्ही खाली वाकलात तरच मी हार घालणार. मी तू करत यांचं चाललेलं होतं. तेवढ्यात नवरदेवांच्या बहिणीने सांगितलं वाक खाली, आणि मग नंदिनीने हार घातला. आता चला, आयुष्यभर तुम्हाला वाकायची वेळ आली. नाही हो ताईंनो, गंमत केली. नवरा बायको हे एकमेकांसाठी पूरक असतात. नवऱ्याशिवाय बायकोला महत्त्व नाही आणि बायकोशिवाय नवऱ्याला महत्त्व नाही. त्यामुळे कोणाचं स्थान एकमेकांपेक्षा उंच नाही. दोघं अगदी समान असतील तर संसार खूप छान चालतो. असो, आता बघा इथे आमचे उरलेले कुरवले जे आहेत ते लग्न लागल्यानंतर जेवायला बसले. त्यांना काय सगळे मेनू अवेलेबल झाले नाहीत. काय काय मेनू दाखवा. संपला मेनू? श्रीखंड नाही ना, संपलं, सगळं संपलं. आता सगळे लग्नाचे विधी, सप्तपदी वगैरे सगळं होम झाल्यानंतर सगळ्यात शेवटची वेळ येते आणि विधी जो असतो तो म्हणजे
पाठवणीचं. आणि ही वेळ अजिबात येऊ नये असे प्रत्येक आईला आणि मुलीला वाटतं, कारण आपल्या काळजाचा तुकडा असा सहजासहजी कोणाला देणं हे किती कठीण असतं हे त्या एका आईच्या हृदयालाच माहीत असतं. बघा, नंदिनीची मम्मी तिला किती समजवून सांगते की अशा पद्धतीने राहा बाळा, असा संसार करी. प्रत्येक आई मुलीची पाठवणी होताना सांगतच असते आपल्या मुलीला. बघा, हे बोलताना माझ्या अंगावरती अक्षरशः काटा येतोय आणि अजूनही आवाज जड होतोय. मुलीची पाठवणी हा खूप कठीण प्रसंग असतो. कोणाच्याही मुलीची पाठवणी बघितली ना तर खूप रडायला येतं. अगदी आपल्या मुली समोर दिसतात. आणि ह्यावेळेस जेव्हा नंदिनी रडत होत्या त्यावेळेस बघा इकडे माझ्या गळ्यात येऊन पडल्या. मला पण एवढं रडायला आलं. त्यावेळेस मला माझी बेबी, ऋतू, जानू आणि साऊ या चौघींचा चेहरा डोळ्यासमोर आला की कधी ना कधी माझ्या मुलींची देखील मला अशीच पाठवणी करावी लागणार आहे. असो, आता प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये हा दिवस असतोच, तो कधीच कोणाला चुकलेला नाही. मुलगी म्हणतात ना, परक्याचं धन, ही म्हण कोणी केली आणि काही रीत पाडले कोणालाच माहीत नाही. पण काय करणार, रीतीनुसार आपल्याला वागावं लागतं. आता पुढचा जर तुम्ही क्षण पाहिला तर अगदी काळीज पिळवटून जातं. आणि तो म्हणजे पप्पांच्या समोर आल्यानंतर नंदिनीला काहीच सुचलं नाही. एवढ्या त्या रडायला लागल्या. आणि हा क्षण जो आहे तो बघताना बाकीचे पण सगळे जे आजूबाजूचे नातेवाईक वगैरे होते त्यांनी सगळ्यांना एवढं गहिवरून आलं की नाही, शब्दच नाहीत माझ्याकडे आता या म्हणजे क्षणाबद्दल बोलायला. त्याच्यानंतर तिने तिच्या भावांचा निरोप घेतला. म्हणजे हे आहेत आमचे नंदिनीचा भाऊ रोहित. तर त्याची देखील त्यांनी असं, बघा आता भाऊ बहिणीचं नातं तर तुम्हाला सांगायलाच नको. काही आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी काही बोलू शकत नाही. तर अशा पद्धतीने आमच्या नंदिनीचा विवाह सोहळा अगदी आनंदात पार पडला. आणि आम्ही सगळ्यांनी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या विधींनुसार नंदिनीचा विवाह सोहळा अगदी आनंदाने, जल्लोषाने, मोठ्या सगळे मामा, मामी, आत्या, मावशींनी सगळ्यांनी अगदी खूप एन्जॉय करत हा लग्न सोहळा पार पाडला. हे आहेत नंदिनीच्या बाजूचे काका. ते देखील खूप प्रेमळ आहेत, तिला खूप जीव लावतात. तर अशा प्रकारे आता नंदिनी गाडीमध्ये बसून नवऱ्याच्या घरी निघालेले आहेत. पाठवणी झालेली आहे. गाडीवरून लिंबू नारळ उतरवून टाकून गाडी आता निघालेली आहे. तर अशा पद्धतीने लग्नाचा हा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर जाता जाता लाईक करा. बाय.